वंचित बहुजन आघाडी या अलायन्स मध्ये येते का? भाजपाकडून आयत उमेदवार आणलेला पुणेकर सहन करून घेणार आहेत का? आताच्या महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीवरती आणि इंडिया फ्रंट अलायन्स ही जी केलेली आहे त्यांच्यावरती विश्वास जनतेने दाखवावा का? सर्वांना जय भारत. जागृती न्यूजच्या वैचारिक वारसा या प्रबोधनात्मक सदरामध्ये मी प्राची दुधाले आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. बांधवांनी भाऊंनो, आज थोडीशी आपली क्षमा मी मागेन, कारण तब्येतीच्या कारणामुळे माझा आवाज व्यवस्थित नसल्यामुळे कदाचित काही शब्द माझ्याकडून उच्चारण्यामध्ये चुका होऊ शकतात. त्यामुळे आपण नेहमीप्रमाणे मला सांभाळून घ्याल इतकीच मी अपेक्षा ह्या आता व्यक्त करू शकते. आणि आपला आजचा विषय मी त्याला सुरुवात करते. काल पुण्यामध्ये महाविकास आघाडी इंडिया फ्रंट अलायन्स यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा एक मेळावा काँग्रेस भवन इथे घेण्यात आला होता. या माध्यमातून आज जनतेला आश्वासक राजकीय पर्याय म्हणून आपण या अलायन्सकडे, ह्या सगळ्या महाविकास आघाडी आणि इतर मित्र पक्षांनी एकत्र आल्यामुळे निर्माण होऊ शकतो का यावरती चर्चा करणार आहोत. खरं तर गेल्या 2 ते 3 वर्षापासून जे काही मुद्दे आपल्या जागृती न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या समोर मांडतीये तेच मुद्दे बहुतांश काल ज्या नेत्यांनी तिथे भाषणं केली त्यांच्या बोलण्यामध्ये आले आणि आम्हाला ते प्रकर्षाने जाणवलं. इथे मला वैयक्तिक प्रश्न असा पडला की हा मुद्दा किंवा हे विषय आणि ही चर्चा जर गेल्या 3-4 वर्षामध्ये मी आपल्या समोर जागृती न्यूजच्या माध्यमातून व्यक्त होऊ शकत होते, तर या नेत्यांनी इतका उशीर किंवा इतका प्रलंब ह्या विषयांना जनतेपुढे मांडण्यासाठी का लावला? खरं तर त्यांना अंतर्गत त्यांचे जे काही वाद होते ते सुधारतील, काहीतरी बदल होतील अशी अपेक्षा असेल. कारण 2014 नंतर सत्तेमध्ये जेव्हा संघयुक्त भाजपा हे आलेले आहेत, आपण पाहिले की इतर राज्यांमध्ये जिथे भाजपाची सत्ता नाही तिथे सातत्याने गळचेपी त्या पक्षांची, त्या राज्यांची सुरू आहे. काँग्रेस मुक्त भारताचा नारा जेव्हा भाजपा देत होती ते करत करत त्यांनी स्वतःचाच पक्ष कधी काँग्रेस युक्त करून घेतला हे कदाचित त्यांनाही समजलं नसेल. परंतु आरोप दुसऱ्या पक्षांवरती करायचे, तिथल्या नेत्यांवरती करायचे, तोच पक्ष नीतिमत्ता शून्य राजकारण करून, कायद्याचे गैरवापर करून त्यांनी ते नेते ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे व इतर अनेक आरोप स्वतःच यांनी लावलेले स्वतःकडे घ्यायचे आणि स्वतःच आपला पक्ष, आपण मागच्या ज्या व्हिडिओमध्ये सांगितला होता, मोदींची जी वॉशिंग पावडर आहे त्याच्यामध्ये धुवून हे साफ आणि स्वच्छ आहे दाखवायचं आणि आपल्याला फक्त विरोध शिल्लक ठेवायचा नाही, इतकंच त्यांचा जो काही हेतू आहे हे ते पूर्णत्वाला आपल्याला घेऊन जाताना दिसत आहेत. आम्ही जे विषय आपल्या समोर मांडत असतो हे यासाठीच घेऊन येतो की त्यातून आपण जनता म्हणून विचार करावा. लोकशाहीचं राज्य आहे आपण भारतामध्ये म्हणतो, परंतु ही लोकशाही संपुष्टात आणण्याचे प्रयत्न गेले 10 वर्ष होताना दिसत आहेत. मग आता कितपत ती शिल्लक आहे? निवडणुका फक्त आपल्याला होऊ द्यायच्या नाहीत म्हणूनच फक्त लोकशाही संपत आलीये का? की मतदाराला मतदान आपल्या विचारांच्या पक्षाला किंवा व्यक्तीला लोकप्रतिनिधी म्हणून पाठवायचं नाही म्हणून लोकशाही संपुष्टात आली आपण म्हणतोय? तर एकच कारण नाही, याला अनेक कारण आहेत. त्यावरती आपण अनेकदा बोललेलो आहोत. तरी सुद्धा एकदा या सगळ्या गोष्टींची आठवण करून देण्यासाठी म्हणून मी आपल्याला फक्त सांगते. पक्षांची मोडतोड तर सुरू आहे. सीबीआय असेल, ईडी असेल, इलेक्शन कमिशन असेल, या सर्वांच्या आधारे पक्षांना संपवण्याचं काम यांच्या माध्यमातून चाललंय. पण फक्त पक्षच संपत आहेत का? तर नाही. सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास हा देखील मोठ्या प्रमाणात आहे. गेले अनेक वर्ष आपण शेतकऱ्यांचे आंदोलन पाहतोय, कष्टकऱ्यांनी केलेले निदर्शन आणि विरोध पाहतोय, त्यांची आंदोलन आपण पाहिलेली आहेत. शिक्षकांची आंदोलन असतील,
अगदी नोकरदार वर्गाचे आंदोलन आहेत, याच्यामध्ये विद्यार्थ्यांची वेगवेगळी आंदोलनं आहेत, महिलांच्या आंदोलनांचा याच्यामध्ये समावेश आहे. म्हणजे कोणताही भारतातला घटक असा नाही की जो आता केंद्रामध्ये असणाऱ्या भाजप शासित शासनाच्या विरोधात नाही. मग इतकं सगळं असताना सुद्धा अब की बार 400 पार हे कोणत्या आत्मविश्वासाने आपल्या समोर व्यक्त होत आहेत आणि मांडतायत. आपण राम मंदिराचा मुद्दा घेतला होता, त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण स्पष्ट केलं 10 वर्षामध्ये जनतेच्या हिताचे, लोकहिताचे कोणतेही कार्य यांच्या माध्यमातून झाले नाही, म्हणून धार्मिकीकरण देशाचं करायचं, तो मुद्दा समोर आणायचा आणि त्याच्यावरती आपलं सगळं झाकून द्यायचं. काँग्रेसने 70 वर्षात काय केलं, 50 वर्षात काय केलं, तुम्ही जेव्हा हा प्रश्न जनतेला विचारता किंवा काँग्रेस पक्षातल्या नेत्यांना विचारता, त्यावेळेस दुसरीकडे त्यातच जर भ्रष्टाचार केलेले लोक तुम्ही आहे म्हणताय, नेते आहे म्हणतायत, त्यांना मांडी शेजारी मांडी लावून घेता, तुम्ही बघता, सत्तेत त्यांना मोठा वाटा देता, त्यावेळेस हे सगळे प्रश्न कुठे जातात? तुम्हाला जेव्हा फक्त पाहिजे, निवडणुका जवळ येतात किंवा एखाद्याचं तुम्हाला मुळापासून एखाद्याला जर तुम्हाला संपवायचं असेल तर फक्त त्यावेळेला तुमचे काही पेड लोक जागे होतात. सगळीकडे आपण पाहतोय कुठला जो पैसा आहे जो तुम्ही जनतेकडून लुबाडून घेतलेला आहे तो जिरवण्यासाठी तुम्ही तो खर्च जे करताय, तुम्ही हे सगळं पेड, तुमची पत्रकारिता असेल, तुमचा हा पैसा जो उभा केलेला आहे, हुकुमशाही तुम्हाला जी प्रस्थापित तुम्ही केलेली आहे, सगळं त्याच्यासाठी जिरवलेला आहे. इलेक्ट्रॉल बॉन्डचा विषय सुद्धा मध्यंतरी निर्माण झाला होता, कोर्टाने त्यावरती सुद्धा आदेश दिलेले आहेत, सुनावलंय तुम्हाला. किमान म्हणून तरी लोकशाही जिवंत आहे. कोर्टाच्या माध्यमातून, कायद्याच्या माध्यमातून लोकांना हा विश्वास आहे. त्यामुळे हा विश्वास आत्ताच्या महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीवरती आणि भारतामध्ये यांनी जो काही इंडिया फ्रंट अलायन्स ही जी केलेली आहे त्यांच्यावरती जनतेने दाखवावा का? तर निश्चितच मला असं वाटतं की पर्याय म्हणून आपण जो काही वर्षांमध्ये विचार करत होतो, तर हा पर्याय जनता त्याच्याकडे पाहू शकते. कुठल्या एका पक्षाची प्रतिनिधी किंवा एका विचाराला म्हणून पाठिंबा देण्यासाठी या गोष्टी सांगत नाही, तर आजच्या घडीला जनतेने कोणता निर्णय घेतला पाहिजे, कोणाच्या बाजूने गेलं पाहिजे, हे थोडंसं आपण विचार करावा, यासाठी म्हणून मी आपल्यासमोर व्यक्त होतीये, माझं हे मत मांडतीये. अर्थातच दर्शकांचे वेगवेगळे मतांतर असू शकतात, परंतु एक विचार आपल्याला आपल्या महापुरुषांनी दिलेला आहे. मतभेद अनेक असले तरी चालतील, परंतु मनभेद होता कामा नये. आणि आज भाजपाकडून गेल्या 10 वर्षामध्ये देशामध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय जागतिक पातळीवरती द्वेष पसरवण्याचं काम सुरू आहे, भेदाभेद करण्याचं काम सुरू आहे, मनभेद करण्याचं काम सुरू आहे. हे जर आपल्याला रोखायचं असेल, शेतकऱ्यांवरती होणारे अन्याय अत्याचार आपण पाहतोय, आपला अधिकार ते मागतायत, भाव जो आहे तो त्यांना तो मिळाला पाहिजे. आज आपण पाहतोय की कशी स्थिती आहे, परिस्थिती आहे. अनेक जण आपण शेतकरी कुटुंबातील आहोत, पार्श्वभूमी आपली शेतकऱ्याची आहे, किती कष्ट त्यांना असतात. आज शेतकऱ्याचा दिवसाचा जर त्याचा आपण कमाई जर पाहिली तर 27 रुपये कमाई आहे त्याची. 27 रुपयामध्ये आज काय येतं हे मला आपण सर्वांनी सांगावं. ही जर परिस्थिती त्याची असेल आणि त्याच्या जगण्यासाठी, त्याचं कुटुंब जगवण्यासाठी जो जगाचा पोशिंदा आहे, जर तोच आज सक्षम नाही, तर आज आपला देश कसा विकसित होतोय आणि कसा मोदींना अपेक्षित असणारा हा विश्वगुरु होणार आहे, हा देखील प्रश्न आपल्या समोर उपस्थित होतो. मग इतकी फसवणूक जर जनतेची होत आहे, तर मग भाजपा सत्तेत आणून पुन्हा एकदा काय नक्की आपण साध्य करणार आहोत? किंवा हे जे म्हणतायत की जनता आमच्या सोबत आहे, जनतेने कौल दिलेला आहे म्हणून आम्ही पुन्हा एकदा सत्तेत येणार आहोत. ऑन कॅमेरा जरी लोक याबाबत बोलत नसतील, कारण एक भीतीचं वातावरण आहे, दडपण आहे, कोणाला कुठे कसा आपली दंडुकशाही दाखवेल यांच्या माध्यमातून सांगता येत नाही, म्हणून भयभीत जनता आहे. ऑन कॅमेरा जरी ते बोलले नाहीत तरी चर्चा आमच्या सोबत करताना इतर आपले जे काही
पत्रकार बांधव आहेत त्यांच्यासोबत बोलताना ते आपलं मनातल्या ज्या भावना आहेत ते व्यक्त करतात आणि त्या सरळ आणि स्पष्ट सांगतात की आमचा भाजपाला विरोध आहे. आणि या वेळेला दोनच पर्याय लोकांनी निवडले आहेत. एक तर आम्ही मतदानावरती बहिष्कार करणार किंवा आम्ही भाजपाला मतदान करणार नाही. मी नेहमी सांगते की मतदानावरती बहिष्कार करणं हा पर्याय नाही. जनतेनेही जागरूक राहिलं पाहिजे. प्रत्येक वेळेला आपल्याला कोणीही सांगायला शिकवायला येणार नाही. त्या वेळेचे निर्णय त्या वेळेला आपल्याला अचूकपणे घ्यायलाच लागणार आहेत. आता इथून पुढे कोणत्याही चुका आपल्याला परवडणाऱ्या नाहीत. त्यामुळे जर पर्याय कुठला आपल्याकडे राजकीय आत्ता शिल्लक आहे तर तो आपण महाविकास आघाडी म्हणून किंवा इंडिया फ्रंट अलायन्स जो आपल्याला दिलेला आहे त्याकडे आपण निश्चितच पाहू शकतो. वाट फक्त आता माझ्यासारखे लोक इतकीच पाहत आहेत की वंचित बहुजन आघाडी या अलायन्स मध्ये येते का, आणि जर ती आली तर निश्चितच मला असं वाटतं की महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणाला एक वेगळं आणि सकारात्मक वळण निश्चितच मिळू शकतं. या देशाची लोकशाही ज्याच्यावरती आपण बोलतोय आणि त्यावरती विश्वास ठेवून इथली जनता आपलं जीवन जगते किंवा एक आदर्श आपण त्याचा देत असतो. ही जर आपल्याला टिकवायची असेल तर आपल्याला निश्चितच एकसंध झालं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. हे देखील गेली अनेक वर्ष आपल्या या माध्यमातून मी सांगतेय. कठीण असतं, मतभेद असतात, परंतु आत्ताच्या घडीला हे मतभेद बाजूला सारून सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. कारण आपल्या पुढे असणारा, आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचा शत्रू कोण आहे? सगळी जी आपली देशाची संपत्ती आपण जी म्हणतोय ती कष्टकरी, शेतकरी यांच्या हातून भांडवलदारांकडे कोण घेऊन चाललेला आहे? या देशाची लोकशाही संपवून हुकुमशाही कोण निर्माण करू पाहते किंवा त्यांनी ती जवळपास प्रस्थापित केलेलीच आहे. ती मोडून काढण्यासाठी आपल्याला एकत्र यायचंय. ही लोकशाही आपल्याला अबाधित ठेवायची आहे, संविधान आपल्याला अबाधित ठेवायचंय आणि त्यानंतर जेव्हा हा लढा एकत्रितपणे आपण जिंकू, आपले काही मनमुटाव असतील, काही मतभेद असतील, याच लोकशाहीच्या मार्गातून आपण ते निश्चितच त्याच्यावरती निर्णय करू शकतो, त्याच्यावरती चर्चा करू शकतो. परंतु तूर्ततास इतकंच मी आपल्याला या माध्यमातून सांगेल की आपल्याला हा जो पर्याय समोर आलेला आहे, कारण सगळ्यांची गळचेपी झालेली आहे. उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर चाळून चाळून जे काही लोक आता राहिलेले आहेत ते खाली शिल्लक राहिलेत. ती लोक जे आहेत हे जनतेसाठी लढायला तयार आहेत. पवार साहेबांच्याही बाबत अनेक वर्ष त्यांचं राजकारण आपण पाहतोय, अनुभवतोय. अर्थात त्यांच्याही बाबत अनेकांचं दुमत असेल, काही मतमतांतर असतील, माझीही आहेत. परंतु त्यांच्याकडे आज एक आदर्श म्हणून आपण निश्चितच पाहायला पाहिजे. कारण देश वाचवण्यासाठी, लोकांचं हित जपण्यासाठी आज या वयात देखील त्यांच्या आरोग्याची इतकी मोठी समस्या असून सुद्धा ते समोर येत आहेत, पर्याय आपल्या समोर देत आहेत. अनेक जे काही वादविवाद आहेत त्यावरतीही ते मार्ग काढून एकत्र सगळ्यांना येण्यासाठी देखील आवाहन करत आहेत आणि एकत्र येऊन प्रश्न आपण सोडवूयात. आजच्या घडीला हा पर्याय ते आपल्याला देत आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्याकडे आपण सकारात्मक पद्धतीने पाहायला काही हरकत नाही. अर्थात आपण सगळे सुज्ञ आहात, कोणता निर्णय घ्यावा आणि कोणता नाही हे आपण निश्चितच जाणता. याविषयी आपणही आपलं मत आम्हाला नक्की कळवा किंवा काही मुद्दे याच्यातून आमच्याकडून सुटून गेले असतील ते आपण मांडले पाहिजेत म्हणून वाटत असेल तर ते देखील सांगा. मी फक्त यांची पॉझिटिव्ह बाजू सांगते असं नाही, आणखीन काही गोष्टी आहेत. पुण्याच आत्ताचं जे काही राजकारण भाजपाच्या गोटामध्ये सुरू आहे त्याबद्दल मी आपल्याला सांगेन. आयात उमेदवार देण्याची भाजपाकडून दाट शक्यता आहे. यामुळे मतमतांतर पक्षांतर्गत सुरू आहेत. 2 स्ट्रॉंग गट भाजपामध्ये तयार झालेले आहेत. ज्या पद्धतीने कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांना आयात करून त्यांना उमेदवारी देऊन निवडून आणण्याचा प्रयत्न झाला होता आणि अनेक इथले आधीचे उमेदवार जे निवडून येत होते ते नाराज झाले होते. तोच प्रकार आता पुण्यामध्ये भाजपाकडून देखील सुरू आहे.
त्यामुळे शाश्वती यांची कुठलीच नाही. बाहेरचे उमेदवार आणून बसवलेले आयत उमेदवार आणलेला पुणेकर सहन करून घेणार आहेत का? की भाजपाची काही गल्लत होतीये की कोथरूडमध्ये आपण आपला उमेदवार तिथे बळजबरीने देऊन कोथरूड हा आपला बालेकिल्ला आहे सिद्ध केलं, म्हणजे पुणे देखील आपला बालेकिल्ला आहे आणि पुण्याची सगळीच जनता आपल्या खिशात आहे, हे ते काही इथे दाखवण्याचा प्रयत्न करतायत का? पुणेकरांनी हा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि पुणेकरांनीच नाही तर महाराष्ट्रामध्ये आणि देशातील जनतेने सुद्धा यावरती निश्चितच विचार करावा. या सगळ्यातून आमाप जो पैसा, दंडुकशाही, पेड पत्रकारिता इत्यादीचा गैरवापर होऊन देखील बीजेपी आम्ही निवडणूक जिंकणार आहोत हे ठामपणे सांगतायत. तर या सगळ्या मागे नक्की आता त्यांचे काय प्री प्लॅनिंग आहे हे सुद्धा जनतेने विचारात घेणं गरजेचं आहे. मागण्या आपल्या ज्या आहेत त्या आपण मागत राहायला पाहिजेत. त्यांनी आपल्याला आपले विरोध दर्शवण्यासाठी पोलिसांकडून परवानगी देऊ अथवा न देऊ, आपल्याकडे अनेक माध्यम आहेत, त्या माध्यमांचा योग्य वापर आपण सर्वांनी करावा. कोणी लिखाणातून करेल, कोणी व्हिडिओच्या माध्यमातून करेल, कोणी युट्यूब चॅनल, फेसबुक लाईव्ह या, परंतु आपलं मत या बाबत जे आहेत ते ठामपणे व्यक्त करा. कारण त्यांचा समज झालेला आहे की आम्हाला कोणी विरोध करायला राहिलं नाही, त्यामुळे आज देशावरती आमचीच हुकुमशाही प्रस्थापित आहे आणि जो काही विरोध आहे तो आम्ही सहजपणे मोडून काढू शकतो, व तो कोणत्याही स्तरातून कोणत्याही घटकातून असो. मग यासाठी पुन्हा एकदा मी आपल्याला आवाहन करते, जो पर्याय राजकीय सामाजिक आपल्यासमोर आत्ता ह्या घडीला आपल्याला योग्य वाटतो तो निवडण्यासाठी आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. कारण येणारी जर स्थिती आणि परिस्थिती ही आपल्याला सुराज्य म्हणून कायम ठेवायची असेल, स्वातंत्र्य आपल्याला कायम ठेवायचं असेल, तर आपल्याला जनता म्हणून आपण मत अधिकार जो आपल्याला दिलेला आहे, लोकशाही जी आपली आहे, संविधान जे आपलं आहे हे वाचवायचं असेल, त्याच्या बाजूनी जर आपण आहोत तर निर्णय घेणं हे गरजेचं आहे. बहिष्कार कुठल्या गोष्टीवरती टाकण्यापूर्वी त्यावरती पुन्हा एकदा विचार आपण करणं गरजेचं आहे. कारण बहिष्कार टाकणं हे देखील त्यांना हितकारक आहेत. त्यांचे मतदान त्यांची पूर्ण करण्यासाठी त्यांचे लोक ते बाहेर काढतात. आपले लोक आधीच मतदान करण्यासाठी बाहेर येत नाही आणि बहिष्कार जर मोठ्या प्रमाणात पडला तर त्याचंही नुकसान आपल्याच येणाऱ्या उमेदवारांना किंवा जे कोणी आपल्या लोकहिताचे कार्य करणारे पक्ष नेते असतील त्यांना होऊ शकतो. त्यामुळे कळकळीची माझी विनंती आहे की जो पर्याय राज्यात असेल, देशात असेल, पुरोगामी विचारांचे, प्रगतिशील विचारांचे पक्ष, संघटना एकत्र येऊन आपल्याला देत आहेत, त्याचा आपण जरूर एकदा विचार करावा. आणि याबाबत आपली ही काही प्रतिक्रिया आहे ती आपण आम्हाला नक्की कळवावी. आज हा विषय घेऊन इथेच थांबते. जय भारत.